नमस्कार मित्रांनो, समजा अचानक पोलीस तुमच्या समोर आले, तुम्हाला चौकशीसाठी बोलवलं किंवा एखाद्या प्रकरणात तुमचं नाव आलं. अशा वेळी बहुतेक लोकांची पहिली प्रतिक्रिया काय असते? घाबरणं, गोंधळून जाणं आणि काय करावं हेच न समजणं. कारण आजही अनेकांना वाटतं की पोलीस जे सांगतील तेच अंतिम आहे. पण मित्रांनो, आपल्या देशाच्या कायद्यानं प्रत्येक नागरिकाला काही महत्वाचे अधिकार हे दिलेले आहेत. हे अधिकार माहिती असतील तर तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून स्वतःचं संरक्षण करू शकता. माहिती नसली तर अनेकदा लोक घाबरतात, चुकीचे निर्णय घेतात किंवा स्वतःच्या हक्कांपासून वंचित राहतात. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 12 महत्वाच्या अधिकारांबद्दल जाणून घेणार आहोत, जे प्रत्येक नागरिकाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अनेकांना यापैकी निम्मे अधिकारही माहीत नसतात. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात पहिला अधिकार, तक्रार नोंदवण्याचा अधिकार. अनेकांना असं वाटतं की घटना ज्या ठिकाणी घडली त्याच पोलीस ठाण्यात जावं लागतं. मात्र अनेक परिस्थितींमध्ये नागरिकाला जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवण्याची संधी उपलब्ध असते. उदाहरणार्थ, तुम्ही एका शहरात राहत असाल आणि दुसऱ्या शहरात असताना एखादी घटना घडली. अशा वेळी सोयीच्या ठिकाणी जाऊन तक्रार नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध असू शकतो. म्हणून हे आमच्या हद्दीत येत नाही असं ऐकून अनेकदा लोक परत फिरतात. पण कायदेशीर प्रक्रियेबाबत माहिती असणं महत्वाचं आहे. आता दुसरा महत्वाचा अधिकार, FIR ची प्रत मिळवण्याचा अधिकार. तक्रार नोंदवून FIR दाखल झाल्यानंतर त्याची प्रत मिळणं हा नागरिकाचा अधिकार मानला जातो, कारण पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी त्या कागदपत्राचं महत्व असतं. तिसरा अधिकार, अटकेचे कारण जाणून घेण्याचा अधिकार. समजा एखाद्या व्यक्तीला अटक केली जात आहे, तर त्या व्यक्तीला अटक का केली जात आहे हे सांगितलं जाणं आवश्यक असतं. कारण कोणत्याही व्यक्तीला कारण न सांगता मनमानी पद्धतीने ताब्यात घेण्याची परवानगी ही पोलिसांना नसते. मित्रांनो, इथेच अनेक लोक घाबरून जातात, पण कायदा नागरिकाला माहिती मिळण्याचा अधिकार देतो. आता चौथा अधिकार, पोलिसाची मदत घेण्याचा अधिकार. जर एखादी व्यक्ती अडचणीत आली असेल किंवा तिच्यावर कारवाई होत असेल तर तिला कायदेशीर सल्ला घेण्याचा अधिकार असतो. अनेक वेळा लोक घाईघाईत काही बोलून बसतात, म्हणून कायदेशीर मदतीचं महत्व खूप मोठं असतं. पाचवा अधिकार, मोफत कायदेशीर सहाय्याचा अधिकार. प्रत्येकाकडे खाजगी वकील नेमण्याची आर्थिक क्षमता असेलच असं नाही. म्हणून काही परिस्थितींमध्ये पात्र व्यक्तींना मोफत कायदेशीर मदतीची सुविधा उपलब्ध असते. अनेकांना या सुविधेबद्दल माहितीच नसते. माहितीच्या अभावामुळे अनेक लोक आपले हक्क वापरत नाहीत. आता सहावा महत्वाचा अधिकार, कुटुंबियांना माहिती देण्याचा अधिकार. समजा एखाद्या व्यक्तीवर कारवाई झाली, अशा वेळी तिच्या नातेवाईकांना किंवा विश्वासातील व्यक्तींना माहिती दिली जाणं महत्वाचं मानलं जातं, कारण कुटुंबियांना परिस्थितीची कल्पना असणं आवश्यक असतं. आता सातवा अधिकार, महिलांसाठी असलेली विशेष तरतूद. महिलांच्या संदर्भातील काही प्रक्रिया वेगळ्या पद्धतीने पार पाडल्या जातात. यामागे सुरक्षा आणि संवेदनशीलता हा महत्वाचा उद्देश असतो. मित्रांनो, कायद्यातील या तरतुदी नागरिकांच्या संरक्षणासाठी करण्यात आलेल्या आहेत. आठवा अधिकार, विशिष्ट परिस्थितींमध्ये रात्रीच्या कारवाई संदर्भातील नियम. महिला आणि काही वयोगटातील व्यक्तींबाबत काही विशेष नियम लागू असतात. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये कायदेशीर अटींचं पालन करणं अत्यंत आवश्यक असतं. आता नववा अधिकार, अनावश्यक दबाव किंवा गैरवर्तनापासून संरक्षण. कोणत्याही व्यक्तीला बेकायदेशीर पद्धतीने त्रास देणं, दबाव आणणं किंवा गैरवर्तन करणं मान्य नाही. कायद्याचं काम न्याय मिळवणं आहे, अन्याय करणं नाही. म्हणून नागरिकांच्या संरक्षणासाठी विविध तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आता 10वा अधिकार, न्यायालयासमोर हजर होण्याचा अधिकार. मित्रांनो, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. कायद्यानुसार काही प्रक्रियांमध्ये व्यक्तीला निश्चित कालावधीत न्यायालयासमोर हजर करणं आवश्यक असतं. त्यामुळे कायदेशीर नियंत्रण
आणि पारदर्शकता टिकून राहते. 11वा अधिकार, प्रक्रियेची नोंद ठेवण्याचं महत्त्व. अनेक आधुनिक प्रक्रियांमध्ये नोंदी, दस्तऐवजीकरण किंवा रेकॉर्डिंग यांना महत्त्व दिलं जातं. यामुळे पुढे वाद निर्माण झाल्यास वस्तुस्थिती समजण्यास मदत होते. मित्रांनो, पुरावा हा कायद्याचा सर्वात महत्त्वाचा आधार असतो आणि म्हणूनच प्रत्येक प्रक्रियेत पारदर्शकता आवश्यक असते. आता 12वा आणि अत्यंत महत्त्वाचा अधिकार, स्वतः विरुद्ध जबरदस्तीने कबुली देण्यास भाग पाडलं जाऊ नये. हा अधिकार कायद्यात व्यक्तीच्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी काही मूलभूत तत्व ठेवली आहेत. कोणतीही प्रक्रिया कायदेशीर चौकटीतच पार पाडली जाते, याचाच हा एक महत्त्वाचा भाग आहे. मित्रांनो, आज आपण 12 महत्त्वाच्या अधिकारांबाबत माहिती घेतली, पण इथे एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा. अधिकार माहिती असणं आणि त्यांचा योग्य वापर करणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. कायद्याचा गैरवापर करणं हा उद्देश नसून कायद्याने दिलेल्या संरक्षणाची माहिती असणं हा उद्देश आहे. अनेक वेळा लोक भीतीमुळे चुकीचे निर्णय घेतात, तर काही वेळा माहिती नसल्यामुळे आपले हक्कच वापरत नाहीत. म्हणूनच कायद्याविषयी जागरूक राहणं आवश्यक आहे. कारण माहिती असेल तर आत्मविश्वास वाढतो, माहिती असेल तर योग्य निर्णय घेता येतात आणि माहिती असेल तर अनावश्यक भीती कमी होते. तर मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच कायदेशीर, सामाजिक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी आपल्या खबर लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या आणि महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.